अरे 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 बघत्या उंच माळीकडे बघत्या उंच माळीकडे अजूनही जुनेरीत आहे जगाची, कारण गरिबी पाहिली नाही त्यांनी अनुभवाची। या झोपडीत तुझ्या माझ्या ह्याच्या त्याच्या या झोपडीत वारे येतात कशाची, वादळ वारे येऊन क्रूर संड पाण्याचे। माझे प्रेम आहे रे, अंत नाही सहनशक्तीला। अनेकांनी लाथाळले, अनेकांनी लाथाळले, दुःखाच्या खाईत फेकले मला, पण दुःखाची नाही आहे रे, अन्यायाची चीड मला। काय म्हणून विचार करावा, कळेल का कोणाला, कळेल का कोणाला, कळेल का कोणाला? नाही कळलं, कारण हा समाज झोपेचं सोंग घेऊन झोपलेला आहे। स्वातंत्र्यापूर्वी झोपेचं सोंग घेऊन झोपलेला नव्हता, कारण गुलाम होता, तो गुलाम होता। त्याला गुलामगिरीची जाणीव माहीत होती, म्हणून तो बंड करून उठायचा। पण आज स्वतंत्र आहे म्हणून झोपेचं सोंग घेऊन झोपलेला आहे। या झोपलेल्या माणसांना जागवणं फार कठीण नाही आहे रे, झोपलेल्या माणसांना जागवणं फार कठीण नाहीये, पण झोपेचं सोंग घेऊन झोपणाऱ्या या पांढरपेशी समाजाला जागवणं फार कठीण आहे, फार कठीण आहे। कारण हा समाज जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, पंथाच्या नावाखाली झोपेचं सोंग घेऊन झोपलेला आहे। आणि याला जरी डाबनाच्या डोसना जरी दिल्या तरी हा समाज कधी जागृत होऊ शकत नाही, कधीच जागृत होऊ शकत नाही।